नमो तस्सै भगवतो अरहतो तथागत भगवंताने दिलेला मार्ग हा अति उच्च ज्ञानानं भरलेला आहे. त्यामुळे अति उच्च ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रगल्भ विचार, प्रगल्भ भावना, प्रगल्भ चिंतन, प्रगल्भ मनन, प्रगल्भ अनुभूती आणि प्रगल्भ आपल्या मनामध्ये बोधीचे तिरंग, बोधीचं तेज प्रखर जागवलं पाहिजे आणि व्यापक म्हणजे प्रगल्भ जागवलं पाहिजे. हा मार्ग विद्वानांचा मार्ग आहे. हा मार्ग अति उच्च प्रकांड पंडितांचा मार्ग आहे, जे प्रतिभा संपन्न आहे, ज्यांची लेवल ही बौद्धिक ज्ञानामध्ये सर्वात अति उच्च आहे, ज्याची आध्यात्मिक ज्ञानामध्ये सर्वात उच्च अशी प्राप्ती आहे, ज्याची मनोवैज्ञानिक अनुभूतीमध्ये परिपूर्ण पारंगत अशी अवस्था आहे, त्यांना हा बुद्धाचा तथागताचा धम्म लवकरात लवकर हे समजून येतो, पडतो. सामान्याला हा धम्म लवकर पचत नाही. सामान्य माणसं हेलकावे खात राहतात छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये. जे भवचक्करमध्ये राहतात, भवचक्करमध्ये रात दिवस जगतात, बोलतात, चालतात, राग, द्वेष, मोह, माया, इच्छा, वासना, तृष्णा, प्रमाद या विषयामध्ये नेहमी जे लोटांगण घालतात, वाहत राहतात, त्यांना हा धम्म अजिबात कळत नाही. कारण ते भवचक्राचे अनुगामी आहेत. ते भवचक्राचे वाहणारे, त्याला स्वाद घेणारे आहेत. भवचक्र म्हणजे संसार चक्र, आणि हा मार्ग संसार चक्राच्या सर्व विषयातून चित्ताला बाहेर काढतो. चित्त बाहेर आलं म्हणजे माणूस बाहेर आला. जरी तो संसारात राहिला तरी त्याचं चित्त जर एकदम विरक्त गेलं, परिपूर्ण वैराग्य घेऊ लागलं, तरी तो मनुष्य कमळासारखाच होत होतो, निष्कलंक होत होतो, परिपूर्ण निष्पाप होत होतो. जसं देवानंद प्रिय राजा अशोक झाला. काय तो राजा होता ना, तरी पण तो संसारामध्ये या साऱ्या बाबीचा अंतर्ज्ञानाची आध्यात्मिक अनुभूती घेऊन त्याच्यात वाहत गेला नाही, त्याच्या आरी गेला नाही. शेवटी त्यांनी सर्व त्यागलं. स्त्रिया त्यागल्या, स्त्रियांचा प्रणय त्यागला, स्त्रियांचा उपभोग त्यागला, परिपूर्ण मांस त्यागलं. पहिल्याच दिवशी त्यांच्या ताटामध्ये मोराचं मांस आलं होतं, हरणाचं मांस आलं होतं, कवळं सस्याचं मांस आलं होतं. कवळं अशा अनेक वेगवेगळ्या मेंढीच्या आणि बकऱ्याच्या पिल्याचं मांस आलं होतं, की जी पिलं 4-5 दिवसाची आहेत.
आणि हे मांस वेगवेगळ्या ताटामध्ये पंचपक्वान्य म्हणून अत्यंत स्वादिष्ट असं मांस होतं ते. आणि ही भाजी किती चांगली असेल त्यावेळेस, परंतु ते म्हणाले हे कुणी बनवलेलं आहे, मी तो ऑर्डर दिली नव्हती, मी आदेश नव्हता दिला, मग तुम्ही का माझ्या पूर्ण पंचपक्वान्यामध्ये तुम्ही काय मला वाढलं. सर्वात मोठं उदाहरण बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर देवानंद प्रिय प्रियदर्शी राजा अशोकाने हा प्रश्न छेडलेला आहे. तेव्हा तो 6 महिन्याचं ध्यान करून आला होता. गुजरात आणि राजस्थान यांच्या मधामध्ये प्रचंड मोठं विपස්සना केंद्र होतं आणि 6 महिन्याचा कोर्स करून तो राजा पूर्ण मुक्त झाला होता. राजगादीवर होता तो, पण त्या राजगादीचा अहमपणा त्याच्यात जरा सुद्धा उरला नव्हता. त्या राजगादीच्या आसनाचा जरा सुद्धा घमेंडीपणा उरला नव्हता, जरा सुद्धा मोठेपणा उरला नव्हता, जरा सुद्धा कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा त्यांच्यात ही उरली नव्हती. 120 प्रकारच्या तृष्णा त्यांच्यातून अशा लोप पावत कायमच्या पूर्णपणे शांत झाल्या होत्या. कोणताही क्रोधाग्नी त्यांचा आता पेटवणं मोठं कठीण होतं. त्यांची पत्नी जी विदेशाला राहत होती, तिला वाटलं की राजा अशोकाला आपण लवकरात लवकर पदच्युत करावं, धर्मापासून वंचित करावं. धर्मराजा होऊ लागला का? तो अशोक झाला होता, ज्याला शोकच नाही, ज्याला पश्चातापच नाही, ज्याला चिंता नाही, दुःख नाही, भय नाही, कोणता आता विकार ज्यांच्या चित्तामध्ये उरला नाही, असा व्यक्ती म्हणजे अशोक. आणि म्हणून त्यांचं मन या धम्ममार्गातून च्युत होण्यासाठी, कायमचं पतन करण्यासाठी राणीनं बुद्धगयेला जाऊन बोधिवृक्षाचा विध्वंस केला, त्यानं तोडून टाकलं, जेणेकरून देवानंद प्रिय राजा अशोकाला असा क्रोध आला पाहिजे, प्रचंड क्रोधानं पेटला पाहिजे हा राजा अशोक, आणि त्याने येऊन माझी गर्दन पूर्ण एका तलवारीमध्ये तोडून टाकली पाहिजे. आणि या अकुशल चिंतनामध्ये राणीनं बोधिवृक्षाचा विध्वंस केला. परंतु जिथे अग्नी पेटतच नाही तिथे कोण पेटवणार आहे? क्रोधाग्नी कायमची शांत झाली होती, द्वेषाग्नी कायमची शांत झाली होती, तृष्णाग्नी कायमची शांत झाली होती, मोहाग्नी कायमची शांत झाली होती, लोभाग्नी कायमची शांत झाली होती. बुद्ध सदृश्य हा माणूस झाला होता, बुद्धाचं रूप त्यांनी धारण केलं होतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धाचं रूप सर्वांग रूपामध्ये असं उमलत परिपूर्ण उमलून जाते. जर तो सतर्क पहारेकरी असेल, सजग पहारेकरी असेल, परिपूर्ण जागरूक जगत असेल, तर त्याला ही महान बलाची प्राप्ती होते.
37 बोधी पक्षीय धम्म राजांनी आपल्या रक्ताच्या अणु परमाणूमध्ये जागवला होता. त्याच्यामध्ये अष्टांग मार्ग हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. त्याच्यामध्ये 10 पारमिता हा परिपूर्ण बुद्धत्वाला नेणारा बोधीचा मार्ग आहे. त्याच्यामध्ये 7 बोधांग परिपूर्ण अमर्याद बोधीचे अंग ते पूर्ण जागवतात. त्याच्यामध्ये इंद्रिय 5 बल, 5 इंद्रिय, 5 धम्म बल, 4 धातू, 5 उपादान स्कंद, ह्या संपूर्ण बुद्ध वचनाला त्यांनी 6 महिन्यापर्यंत आपल्या अंगामध्ये परिपूर्ण भरून तो पूर्ण प्रसन्न बुद्ध झाला होता. पूर्ण बुद्ध. मानव म्हणून प्रत्येकामध्ये बुद्ध जागत असतो. हे बुद्ध म्हणजे अमर्याद त्यागानं उच्च ज्ञान वाढवलेली अवस्था. हे बुद्ध म्हणजे अमर्याद शिलानं विशुद्धीनं अति उच्च ज्ञान जागवलेली संबोधी. हे बुद्ध म्हणजे अमर्याद महाकरुणा अति उच्च ज्ञानानं जागवलेली संबोधी. हे बुद्ध म्हणजे अमर्याद संयमानं अति उच्च जागवलेली संबोधी. हे बुद्ध म्हणजे अमर्याद सहनशीलतेनं अति उच्च जागवलेली संबोधी. हे बुद्ध म्हणजे अमर्याद क्षमाशीलतेनं अति उच्च जागवलेली संबोधी. हे बुद्ध म्हणजे अमर्याद अनुकंपेनं परिपूर्ण उच्च ज्ञान जागवलेली संबोधी. हे बुद्ध म्हणजे नम्रतेनं विनीत होऊन दुबळ्या, शोषित, पीडित, रंजल्या, गांजल्या, दुःखी, दबलेल्या, चेपलेल्या, हतबल झालेल्या सर्व मनुष्य आणि प्राण्यांच्या उद्धारासाठी, उत्कर्षासाठी जागवलेलं उच्च ज्ञान संबोधी. हे बुद्ध म्हणजे अमर्याद उद्योगानं आणि उत्साहानं मानवतेची सेवा करणारी उच्च ज्ञान संबोधी. हे बुद्ध म्हणजे प्रेमानं अमर्याद भरलेली, अहिंसेनं अमर्याद भरलेली, तळमळीनं अमर्याद भरलेली, परोपकारानं अमर्याद भरलेली उच्च ज्ञानाची संबोधी. हे बुद्ध म्हणजे 84,000 बुद्ध वचनानं भरलेली अति उच्च ज्ञानाची संबोधी. हे मानवाला केवळ मानव जन्मातच जागवता येते. दुसऱ्या कोणत्याही जन्मात आपल्याला जागवायला वेळच मिळत नाही. किंबहुना आपल्याला कळतच नाही, एवढे अविद्येमध्ये आपण लोंढ्यासारखे वाहत जातो. आपण जसं प्रचंड लोंढा एखाद्या महागंगेचा आहे, यमुनेचा आहे, असं माणूस हा दुसऱ्या जन्मामध्ये हे पळतच जातो, तो धावतच जातो, तो अनंत वेगवेगळ्या विषयामध्ये. म्हणून देवानं प्रिय राजा अशोकाने जे 7 विशुद्धी आहेत त्यातली ही विशुद्धी प्राप्त केली होती, अमार्ग विशुद्धी. अमार्ग म्हणजे जो माणसाला दुःखात पाठवतो. अमार्ग म्हणजे क्रोध वाढवणारा, द्वेष वाढवणारा, अभिमान वाढवणारा, आळस वाढवणारा, सुस्ती वाढवणारा, कंजूसपणा वाढवणारा, निष्क्रियपणा वाढवणारा, प्रमाद वाढवणारा. अमार्ग म्हणजे
कपट वाढवणारा, जलसी वाढवणारा, वाद वाढवणारा, विवाद करणारा आणि नाना प्रकारे काथ्या कूट करणारा, त्याला अमार्ग म्हणतात. ज्याच्यात माणसाची अवनती आहे, ज्याच्यात माणसाची दुर्गती जन्म आहे. जन्म के बंधन टूटे, जन्म के दुख मिटे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे. तेरा मंगल मेरा मंगल हो रे. जल के थल के और गगन के सभी प्राणी सुखी हो रे. दसों दिशाओं की सभी प्राणी मंगल लाभी हो रे. नमन करो अब बुद्ध को, बुद्ध करे कल्याण, बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध बड़ा बलवान, बुद्ध बड़ा बलवान. अब नमन करो धम्म को, धम्म करे कल्याण, धम्म सदा रक्षा करे, धम्म बड़ा बलवान, धम्म बड़ा बलवान. अब नमन करो संग को, संग करे कल्याण, संग सदा रक्षा करे, संग बड़ा बलवान, संग बड़ा बलवान. मंगल मैत्री. यंदुमित्तं अवमंगलंच यो चामनापो सकुनंच सद्दो पापगो दुस्सपिनं अकंतं सब बुद्धानुभावेन विनाशमेन्तु, सब धम्मानुभावेन विनाशमेन्तु, सब संगानुभावेन विनाशमेन्तु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
नमामि। अहं वन्दामि